नमस्कार मित्रांनो, श्री साई सच्चरित्राचा दुसरा अध्याय म्हणजे भक्तीचा आणि ईश्वरी संकेताचा एक अद्भुत प्रवास आहे. हा अध्याय आपल्याला सांगतो की जेव्हा आपण आपला अहंकार देवांच्या चरणी अर्पण करतो तेव्हाच खऱ्या ज्ञानाचा उगम होतो. अध्यायाची सुरुवात एक विलक्षण प्रसंगाने होते. एकदा शिर्डीत पटकी म्हणजे कॉलराची मोठी साथ आली होती. अख्खं गाव भीतीच्या सावटाखाली होतं. अशा वेळी बाबा मशिदीत आले आणि त्यांनी चक्की ओढायला सुरुवात केली. लोक बघतच राहिले. बाबाकडे ना घर ना कुटुंब. मग बाबा पीठ कशासाठी दळत आहेत? बाबांनी ते पीठ दळलं आणि गावाच्या वेशीवर टाकायला सांगितलं. ते गहू म्हणजे केवळ धान्य नव्हते, तर तो शिर्डीवर आलेला रोग होता. बाबांनी आपल्या शक्तीने तो आजार दडून संपवला आणि शिर्डीला संकटातून वाचवले. याच अध्यायात या ग्रंथांचे लेखक अण्णासाहेब दाभोलकर, ज्यांना बाबांनी हेमाडपंत हे नाव दिलं, त्यांचा अनुभव येतो. सुरुवातीला अण्णासाहेबांना वाटलं होतं की विनाकारण चर्चा आणि वाद घालून आपण सत्य शोधू शकतो, पण बाबांच्या समोर जाताच त्यांचा तर्क आणि अहंकार गळून पडला. बाबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला, ज्या माझ्या लीलाचे संकलन कर. जेव्हा तू तुझं मी पण सोडून लिहिशील तेव्हा मी स्वतः तुझे हात बनून हे चरित्र लिहून घेईल. या अध्यायांचा सार असा की संतांचे चरित्र लिहिणे किंवा वाचणे हे केवळ एक क्रिया नाही, तर ती एक साधना आहे. बाबा म्हणतात, जो माझे श्रद्धेने नाव घेईल त्यांच्या पाठीशी मी सदैव उभा राहीन. हा अध्याय आपल्याला कठीण प्रसंगात धैर्य आणि श्रद्धा राखायला शिकवतो. चला तर मग या अध्यायातील शिकवण आपल्या आचरणात आणूया. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हा अध्याय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि ओम साईराम लिहायला विसरू नका.